द नॉलेज इज पॉवर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आज आपण TET 2025 प्रश्नपत्रिका क्रमांक 1चा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला वेळ कमी आहे, 2च महिने आहे. 23 नोव्हेंबर 2025 रोजी आपली TET परीक्षा होणार आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त अभ्यास करूया. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न, पंजाबमधील टिंबटिंब नदीच्या काठी हडप्पा हे शहर वसलेले आहे. तर बघा, पर्याय क्रमांक आपल्याला 4 दिलेले आहेत. सिंधू, सतलज, रावी आणि गोदावरी अशा आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर मित्रांनो, पंजाबमधील टिंबटिंब नदीच्या काठी हडप्पा हे शहर वसले आहे. तर कोणत्या नदीच्या काठी? तर रावी नदीच्या काठी. तर बघा मित्रांनो, रावी नदीच्या काठी वसलेले आहे. तर आपण रावी या नदीला आपण काय करायचं आहे, हे करायचं आहे, आपण क्लिक करावूया. आता ऑप्शन क्रमांक 3. तर बघा मित्रांनो, आता पुढचा बघूया प्रश्न. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने टिंबटिंब होती. तर पर्याय बघा आपल्याला 4 दिलेले आहेत. मातीची, दगडांची, भाजक्या विटांची, लाकडांची. तर बघा मित्रांनो, भाजक्या विटांची. काय? हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती. तर मित्रांनो, आपण पर्याय क्रमांक 3ला क्लिक करूया. तर बघा काय होते, भाजक्या विटांची. पर्याय क्रमांक 3. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती. आता आता प्रश्न क्रमांक 3 पाहूया. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने टिंबटिंब आकाराच्या होत्या. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने टिंबटिंब आकाराच्या होत्या. आयत, चौरस, वर्तुळ, पंचकोनी अशा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर मित्रांनो, हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने चौरस आकाराच्या होत्या. तर हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने चौरस आकाराच्या होत्या. तर मित्रांनो, आपण काय करूया, पर्याय क्रमांक 2ला क्लिक करूया. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने चौरस आकाराच्या होत्या. मित्रांनो, आपण हे पाठच करत चला, म्हणजे आपल्याला परत प्रॉब्लेम नको. परीक्षेला आलं तर आपल्याला सोडवता आलं पाहिजे. तर प्रश्न क्रमांक 4. हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी टिंबटिंब संस्कृती होती. पर्याय क्रमांक वनवासी, ग्रामीण, नागर आणि शहरी. ऑप्शन 4 शहरी. तर बघा मित्रांनो, हडप्पा संस्कृती भरभराटीला आलेली संपन्न अशी टिंबटिंब संस्कृती होती. वनवासी, ग्रामीण, नागर आणि शहरी. तर बघा मित्रांनो, कधीकधी नागर या शब्दाच्या इथे नागरीसुद्धा विचारलेला असतो. तर बघा, शक्यतो प्रिंटिंग मिस्टेक झालेली असते, तर कन्फ्यूज होऊ नका. तर हडप्पा संस्कृती भरभराटीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती आहे. काय आहे मित्रांनो? नागर. नांगर नाही हा, नागर. तर बघा, हडप्पा संस्कृती भरभराटीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती आहे. आता पुढील प्रश्न बघूया. हडप्पा संस्कृतीच्या स्थलांच्या उत्खननात प्रामुख्याने टिंबटिंब रंगाची मातीची भांडी सापडली आहेत. तर मित्रांनो, 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. पहिला आहे लाल
टाळ्या, करड्या आणि हिरव्या. तर बघा, लाल, टाळ्या, करड्या आणि हिरव्या. तर बघा, टाळ्या रंगाचा कलर नसतो, रंग नसतो, म्हणून हे ऑप्शन अगोदरच एक आपला गायब झालेला आहे. तर बघा, पर्याय क्रमांक कोणता असेल बरं? तर मित्रांनो, लाल रंगाची भांडी सापडली होती. लाल रंगाची मातीची भांडी सापडलेली आहेत, म्हणून पर्याय क्रमांक आपण पहिल्याला चौकन करून घेतले. आता बघा पुढील प्रश्न. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे शव टिंबटिंब करत असत. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे शव टिंबटिंब करत असत. दहन, दफन, जलार्पण, फेकून देत. तर बघा मित्रांनो, कोणतं उत्तर असेल बरं? तर उत्तर आहे दफन. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे शव दफन करत असत, म्हणून आपण दफन या शब्दाला चौकन केलेलं आहे. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे शव दफन करीत असत. आता बघा मित्रांनो, शेवटचा प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचा. हडप्पा संस्कृतीचा व्यापार टिंबटिंब किनाऱ्याने चालत असे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार टिंबटिंब किनाऱ्याने चालत असे. तर पर्याय क्रमांक पहिला हिंदी महासागराच्या, पर्याय क्रमांक दुसरा अरबी समुद्राच्या, पर्याय क्रमांक तिसरा बंगालच्या उपसागराच्या आणि चौथा अंटार्क्टिका. तर कोणतं उत्तर असेल? हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2, हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. तर बघा मित्रांनो, असे आपण 7 प्रश्न बघितलेले आहेत. तरी मित्रांनो, नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. पुढील व्हिडिओ आपण लवकरच अभ्यासणार आहोत. धन्यवाद.